जळगाव चाळीसगावमध्ये 50 ते 60 कोटींचा ड्रग जप्त करण्यात आलेला आहे। संशयित वाहनातून 39 किलो एफ्टेमाइन ड्रग जप्त करण्यात आलेला आहे। महामार्ग पोलिसांनी बोढरे फाट्यावर मोठी कारवाई केलेली आहे। आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे आणि त्यातून आता अधिकचा तपास केला जातोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी। वाल्मिक, आपण पाहतोय चाळीसगावमध्ये 50 ते 60 कोटींचा ड्रग जप्त करण्यात आलेला आहे। अधिकचा तपास सुरू आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? निश्चितच बघायला गेला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील पोलिसांची गस्त सुरू असताना या ठिकाणी एक दिल्ली पासिंगची गाडी त्या ठिकाणी आढळली। त्या गाडीला थांबवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, मात्र गाडीचा वेग जो होता हा सातत्याने वाढत असल्यानंतर पोलिसांनी वायरलेस व इतर ठिकाणी सूचना दिली। त्यानंतर चाळीसगावहून संभाजीनगरकडे जाणाऱ्या घाटा परिसरात या ठिकाणी ही गाडी थांबवण्यात आली। त्या गाडीची झाडाझडती घेण्यात आली, तर त्या ठिकाणी दोन व्यक्ती आढळले, तर त्यांनी उडवाउडवीची उत्तर देण्यास सुरुवात केली। त्यानंतर पोलिसांनी पूर्ण गाडीची झडती घेतली असल्यानंतर त्या ठिकाणी अंमली पदार्थ देखील आढळण्यात आले आणि हे अंमली पदार्थ जे आहे हे एकूण 40 किलो असल्याचे आहे। याची आंतरराष्ट्रीय बाजारात यदि किंमत बघायला गेली तर साधारण ही 50 कोटीच्याहून अधिक असल्याचं बोललं जात आहे। मात्र ही दिल्लीवरून बँगलोरच्या दिशेने जात असतानाची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे। मात्र हा कोणाकडे जात होता, कोण सप्लायर होता आणि कुठं याचे ठिकाण आहे याची देखील पोलीस माहिती घेतात आहे। मात्र ही सगळ्यात मोठी कारवाई असल्याची देखील पोलिसांच्या वतीने बोलले जात आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।